माझं ऐक, मी तुला सबूत देतो. मी तुझ्या आईची काळजी घेतो. खरं तू मला सबूत दे की तू मुंबईला जाणार म्हणजे जाणार. कमळे, निंगी सांगत होती का तू कालपासनं काय बी खाल्लं नाहीस? चल, तुझ्या आवडीची भाजी आणि भाकरी दिली आहे लता मावशींनी. खाऊन घे बरं थोडीशी. आकर खाऊन घे बेटा. ए कमळे, तुला माहित होतं ना आबांवर माझा एवढा जीव आहे, तर एवढी मोठी गोष्ट का लपवलीस? कसं सांगणार होते मी आणि काय सांगू? मी आता सारखं तुला मुंबईला जाऊ नको हेच सांगत राहिलो. तेव्हा आवाज होत ते तुझ्या पाठीशी उभारलं. तुम्ही दोघांनी मिळून एकच स्वप्न बघितलं, एकमेकांना वचनं दिली. आता तेव्हा मी तुला हे सांगितलं असतं तर तू मुंबईला जाऊ शकली असतीस. आबासने दिलेलं वचन मला मोडायचं नव्हतं, म्हणून मी गप्प राहिलो. काय झालं होतं तसं? अगं, तू जेव्हा मुंबईला गेली ना तेव्हा मी आधी आलो होतो माग तू मस्त थांबवायला. तेव्हा आबा तुम्हाला निरोप देऊन परत येत होत. मलाही बोललो तेव्हा ते असते. तेव्हा काय माहिती ग, ते असते अटॅकच आला. इथं माझ्या मांडीतच जीव सोडला का त्यांनी. हा पण तेव्हा त्यांनी माझ्याकडनं वचन घेतलं. तू मला सबूत दे. तू कमळीच्या भविष्याचा समजा विचार करशील.